संत तुकाराम महाराजांची पालखी मोठ्या उत्साहात पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। पालखीचा प्रवास सुरू होऊन काहीच दिवस उलटले होते आणि याच सोहळ्याला गालगोट लागले। संत तुकाराम संस्थानचे विश्वस्त आणि उरळी कांचनगावचे ग्रामस्थ यांच्या मते पालखी सोहळा अडवल्याबद्दल वाद सुरू झाल्याचे समजले। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बैलांना आणि वारकऱ्यांना चपलीने मारल्याचे आरोप उरळी कांचनच्या ग्रामस्थांवर पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून करण्यात आले आहे। पालखी अडवल्याप्रकरणी ग्रामस्थांवर कारवाई करण्यात आली आहे। सरपंच, उपसरपंचासह अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत। पालखीच्या नियोजनावरून विश्वस्त व ग्रामस्थांमध्ये वाद झाला। उरळी कांचन गावात नेमकं काय घडलंय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या उरळी कांचनेतील विसाव्यात विश्वस्तांनी बदल घडवला आणि तो बदल ग्रामस्थांना मंजूर नव्हता। दरवर्षी आश्रम रस्त्याने मंदिराच्या दिशेने पालखी जाते तोच मार्ग रद्द केला होता आणि याच गोष्टीचा विरोध ग्रामस्थ मंडळी करत होती। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा विनंती करून देखील संस्थानाचे विश्वस्त माणिक मोरे हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते। पालखी गावातून येणार नाही असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले होते। शतकोत्तर चालत आलेल्या परंपरेनुसार पालखी उरळी कांचन गावातील मारुती मंदिरामध्ये विसावा घेत होती। 2 वर्षापासून विसाव्याच्या ठिकाणावरून मतभेद होत आहेत। त्यामुळे एक वेळेस पालखी सोहळा सोलापूर रोडच्या तळवाडी येथे थांबला व दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा गावात येऊन मारुती मंदिराजवळ न थांबता महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यास थांबला। या वर्षी ग्रामस्थांनी विसाव्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर व्यवस्था केली होती। ग्रामस्थांचे म्हणणे फक्त हेच होते की पालखी सोहळा आश्रम रोडवरून बाजारपेठेतून महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर जावी। गेल्या काही महिन्यांपासून पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे यांचा या गोष्टीला विरोध होता। पालखी इलायत चौकात आली असता ग्रामस्थांनी पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावी अशी मागणी केली, मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केला। पालखी चौकात येण्या अगोदरच गावकरी तेथे ठिया मांडून बसले व भजन करू लागले। पोलीस प्रशासन त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीचा मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न करू लागले। पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावी अशी मागणी केली, मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केला व त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचा नगारा रथ अडवून धरला असता विश्वस्तांनी वाढत्या नागरिकांचं व रस्त्याचं कारण दिलं। ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारथाचे बैल सोडून विरोध दाखवला। या दरम्यान ग्रामस्थ, पोलीस प्रशासन व विश्वस्त यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रथ ओढत पुढे नेला व बैल झुंपायला सांगितले। या गोंधळानंतर पालखी उरळी कांचन येथे विसाव्यास न जाता पुढे निघून गेली आणि वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली। विश्वस्तांच्या मते ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले नाही। वारकऱ्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आम्ही गावकऱ्यांना विनंती केली होती, पण त्यांनी नगारा रथ अडवला आणि धक्काबुक्की केली। मुक्या जनावरांना व महिलांना चपलीने मारले असे आरोप केले गेले व पोलीस स्टेशनमध्ये गावकऱ्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।